सर्वात आधी मी त्या फॅमिलीचा आभार मानू इच्छितो की त्यांनी मला ह्या ट्रिपसाठी इन्व्हाइट केलं. जी काही माझी स्किल्स, व्हिडिओ शूट, फोटोग्राफी आणि हे सर्व बघून त्यांनी मला त्यांच्या ट्रिपमध्ये, फॅमिलीच्या ट्रिपमध्ये इन्व्हाइट केलं. त्याबद्दल सर्व दादांचे आभार. पर्सनली मला तर खूपच भारी वाटते, कारण पूर्ण वर्ष झालं मी कुठेच गेलो नाही, फक्त कामावर. इच्छा तर भरपूर होती की कोकण फिरू, बट आज ह्या 2025च्या अखेरीस तुमच्यामुळे माझं तेही स्वप्न पूर्ण होतं आहे, थोडा लांब फिरून यायचं. हाय, मी प्रशांत मोडवे आणि वेलकम करतो नवीन एका एपिसोडमध्ये. खूप दिवस झालेत मी व्लॉग अपलोड केला नाही माझ्या यूट्यूब चॅनलवर, बट आताच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहे कोल्हापूरला. ट्रिपचा प्लॅन केला आहे, सो त्या निमित्ताने काही मी ॲज अ व्हिडिओग्राफर, ॲज अ फोटोग्राफर इक्विपमेंट्स जमा केलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो आहे. सो हा जो व्हिडिओ रेकॉर्ड होतो तो आपल्या आयफोनमध्ये होतो, iPhone 16 आहे, तो एक इक्विपमेंट राहणार आहे. त्याच्यानंतर हा माईक, हे मी बॅग पॅक केलेले आहे. आपल्याला जॅकेट लागणार आहे, थंडी असेल त्याच्यामुळं. त्यानंतर हा एक ट्रायपॉड, हा मित्राकडूनचा आहे. त्याच्यानंतर मेन आपला ब्लॉगिंग कॅमेरा GoPro, हा आपल्याला बसमध्ये माउंट करायला. चार्जर, iPhone चार्ज करायला, हा आपल्याला कॅमेरा चार्ज करायला. त्याच्यानंतर मेन हा इक्विपमेंट आहे सगळ्यात कॉस्टली. सो असं काय सेटअप आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमची जर्नी कशी होती ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरचे वाड्यापासून अंतर हे 473 या 480 किलोमीटर आहे. सो एवढा मोठा प्रवास आयुष्यात मी पहिल्यांदा करणार आहे. याच्या आधी मी कुठं गेलो मलाच नाही आठवत, बट पहिल्यांदा माझा कोकणचा प्रवास असणार आहे या सिरीजमध्ये फॅमिलीसोबत. हे फक्त पॉसिबल होतं आहे फॅमिलीसोबत. सो त्याच्यामुळं या फॅमिलीसाठी, या पूर्ण फॅमिलीसाठी एक लाईक द्या आणि एक सबस्क्राईब ठेवा. धन्यवाद. भेटू उद्या. सो गाईज, फायनली रेडी झालो आहे ट्रिपला निघण्यासाठी. रात्रीचे वाजले 10. रात्रीचाच पूर्ण प्रवास असणार आहे. तर चला भेटवतो आता त्या फॅमिलीला. गणपती बाप्पा मेरी छोकरी संतरे की टोकरी, घर तो छुड़वाया, अब क्या छुड़ाएगी नौकरी. गाईज, वाजलेले आहेत 11:17 झालेले आहेत. किती वेळ लागतो कोल्हापूरला पोहोचायला ते आपण बघू. जवळपास नाईट ओके. The next day.
आम्ही आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या आधी 30 किलोमीटर आधी एका ढाब्यावर पोहोचलोय. सकाळचे वाजले 5 आणि आम्हाला जायचं आहे अजून 264 ते 268 किलोमीटर, जवळपास 4 तासाचा प्रवास अजून बाकी राहिला आहे. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 7. आता एका ठिकाणी पोहोचलोय फ्रेश होण्यासाठी. अजून आमच्या मेन डेस्टिनेशनवर आम्ही पोहोचलेलो नाही मिळत. सो फायनली मी झालोय रेडी गाईज. आणि थोडाफार बाहेर निघला ना का वातावरण एकदम चेंज होऊन जाते. सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे चालू आहेत. आमचा श्यामदादा पण रेडी झालाय. हो चला थोड्याच वेळात नाश्ता वगैरे करू. पुढच्या प्रवासाला निघू. अजून कोल्हापूरला पोहोचायला आपल्याला 4 तास लागतील. 4 सगळ्यांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत. नाश्ता वगैरे करून झालेला आहे. सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या. कुठं भेटल्या? कुठं पेटवायच्या? कुठं? इथंच. मला फटाके इथल्या. माझं नाव मयूर. हां फायनली सगळी मंडळी चढलेली आहे बसमध्ये. आता इथून आपण निघू कोल्हापूरच्या दिशेने. चला या एपिसोडला आपण इथेच एंड करू आणि सुरू करू नवीन एपिसोड, ज्यामध्ये आपण कोल्हापूर एक्सप्लोर करू. हा आपला एन्जॉयमेंटचा एपिसोड होता. सो त्याच्यामुळं या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. आणि पुढचे एक्सप्लोरेशन कसं राहील ते तुम्हाला कोल्हापूरचं दर्शन पूर्णपणे भेटणार आहे. तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात दुसऱ्या एपिसोडमध्ये.